देशी बनावटीचं एक गावठी पिस्टल, 5 जिवंत काडतुसं, रुपये 5,50,000 रोख असं एकूण 5,87,500 रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत. प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख व त्यांच्या पथकातील अंमलदार असे कर्तव्यावर हजर असताना गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोसई अल्फा शेख व पथकातील पोलीस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की नितीन नगर येथील कोंड्याल शाळेच्या पाठीमागे एक इसम येणार असून त्याच्या जवळ असलेल्या निळसर रंगाच्या स्पोर्ट्स बॅगमध्ये एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल आहे. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख यांनी सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक BS बिराजदार, संगीता पाटील व वरिष्ठांना कळवली. पोसई अल्फा शेख व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार असे मिळाले, बातमीतील ठिकाणी कारवाई करण्याकमे इसम नामे रोहित रघुनाथ अहिरे, वय 20 वर्ष, मूळ राहणार पंढरपूर, अर्बन बँकेजवळ, पंढरपूर तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर, सध्या राहणार शांताबाई गायकवाड यांच्या घरात भाड्यानं, सेटलमेंट फ्री कॉलनी सोलापूर, यास नितीन नगर येथील कोंड्याल शाळेच्या पाठीमागील बंद फरसान कारखान्याच्या जवळ येथून ताब्यात घेतला. त्याची व त्याच्याजवळ असलेल्या निळसर रंगाच्या स्पोर्ट्स बॅगेची झडती घेतली असता रोहित रघुनाथ अहिरे यांच्या बॅगेत एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल, 5 जिवंत काडतुसं, रोख रक्कम 5.5 लाख रुपये असा मुद्देमाल मिळून आलाय. रोहित रघुनाथ अहिरे या सदर गावठी पिस्टल बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारता त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचं सांगितलं. त्यानंतर त्या सदरची गावठी पिस्टल काडतुसे कुठून कोणाकडून आणलं व जवळ बाळगण्याचा उद्देश काय असं त्याच्याकडे मिळून आलेलं रोख रक्कम ही कोणाची आहे याबाबत विचारणा केली असता त्यानं सदरचं पिस्टल, काडतूस, रोख रक्कम हे त्याचा मित्र प्रदीप हुसेनी गायकवाड राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 6 सोलापूर यानं त्याच्याकडे काही दिवसापूर्वी ठेवण्यास दिलेली होती असं सांगितलं. रोहित रघुनाथ अहिरे यास अधिक विश्वासात घेऊन वरील नमूद मुद्देमालाबाबत चौकशी केली असते त्याने सांगितलं की प्रदीपने मला काही दिवसांपूर्वी माझ्याकडे येऊन ही रक्कम, पिस्टल आणि काही काडतुस माझ्याकडे ठेवण्यास देऊन सांगितलं होतं. माझ्या वडिलास कर्नाटक पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केली. ते पोलीस माझ्या घरी झडती घेण्यासाठी कधीही येऊ शकतात. ही रक्कम माझ्या वडिलांनी त्यांना अटक करण्यापूर्वी माझ्याकडे अशी ठेवण्यास दिलेली होती, ती तुझ्याकडे ठेव. तसेच माझ्याकडे एक पिस्टल, 5 राऊंड आहेत, तेही तुझ्याकडे ठेव, हकीकत सांगितले. त्याच्याकडे मिळून आलेला मुद्देमालात त्यास त्याचा मित्र प्रदीप हुसेनी गायकवाड राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 6 सोलापूर यांना ठेवण्यास दिल्याचं तपासात निष्पन्न झाल्यानं रोहित रघुनाथ अहिरे व त्याचा मित्र प्रदीप हुसेनी गायकवाड याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपी रोहित अहिरे यास अटक करण्यात आली. प्रदीप हुसेनी गायकवाड याचा शोध सुरू आहे. रोहित अहिरे याच्या विरुद्ध सलगर वस्ती व सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर शहर इथं शरीराविषयी 2 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यातील आरोपी क्रमांक 2 प्रदीप हुसेनी गायकवाड याचे वडील हुसेनी शिवाजी गायकवाड याच्या विरुद्ध मालाविषयी व शरीरविषयी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात गुन्हे दाखल आहेत. त्याबाबत माहिती संकलित करण्यात येते. सदरची कारवाई M राजकुमार, पोलीस आयुक्त प्रीतम यावलकर, पोलीस उपायुक्त प्रताप पोमण, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 सोलापूर शहर, तसेच BS बिराजदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक MIDC पोलीस स्टेशन, श्रीमती संगीता पाटील, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख अल्फा शेख, पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस अंमलदार राकेश पाटील, एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन भंगे, मंगेश गायकवाड, आमसिद्ध निंबाळ, सचिन लवटे, अय्याज बागलकुटे, सुहास अर्जुन, अमर शिवशिंगवाले, नागेशसिंह चव्हाण, कुमार बुल्ली, अजित माने, सकलेन मुकादम, अविनाश दिघोळे यांनी केले. पंढरपूरच्या आहे. सध्या शांताबाई गायकवाड यांच्या घरात भाड्याने सेटलमेंट कॉलनीला राहणार आहे. त्यांच्या ताब्यात जे स्पोर्ट्स बॅग होतं ते चेक केलं असता त्यात एक देशी बनावटी गावठी पिस्टल, 5 जिवंत काडतूस व 5,50,000 रोख रक्कम असा मुद्देमाल मिळून आलेले होतं. हे रोहित अहिरे या सदर गावठी पिस्टल बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारतात त्यांनी त्यांच्याकडे शस्त्र बाळगण्याच्या कोणत्याही प्रकारच्या परवानगी नसल्याचे सांगितलं. त्यानंतर त्या सदरची गावठी पिस्टल, काडतूस हे कुठून कोणाकडून आणलं याबद्दल विचारपूस केलं आणि जे रोख रक्कम हे सर्व गोष्टीबद्दल त्यात त्यांनी हे पिस्टल, काडतूस व रोख रक्कम ही त्याच्या मित्रानामे प्रदीप हुसैनी गायकवाड राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी सोलापूर त्यांनी यांच्याजवळ दिलं असं इन्फॉर्मेशन दिलं होतं. त्यावर आमच्या पुढील तपास चालू आहे. इन्फॉर्मेशन असं आहे, हे जे प्रदीप हुसैनी गायकवाड जे आहेत त्यांचे वडील हुसैनी गायकवाड त्यांच्या विरुद्ध कर्नाटक पोलिसांनी घरफोडीच्या गुन्हे दाखल करून त्यांना अटकही केलेल्या आहे
आणि कर्नाटकच्या पोलीस टीम यांच्या घरी येऊन सर्च करण्याच्या संभावना असल्यामुळे त्यांनी हे जे रोहित आहिरे यांच्या ताब्यात हे सर्व वस्तू दिले अशा प्रथम तपासात दिसत आहे. रोहित रघुनाथ आहिरे व त्यांचे मित्र प्रदीप हुसैनी गायकवाड यांच्या विरुद्ध आर्म्स ऍक्ट 325 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124-135 प्रमाणे गुन्हे दाखल करून MIDC पोलीस स्टेशन मध्ये तपास सुरू आहे. यात जे दुसरे आरोपी प्रदीप हुसैनी गायकवाड त्यांचा शोध आता सुरू आहे. लवकरात लवकर त्यांनाही ताब्यात घेणार आहे. हे जे आरोपी यांच्या विरुद्ध जे दाखल गुन्हे जे आहेत ते आपल्याला देण्यात येणार आहे. रोहित आहिरे विरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात एक केस आणि सदर बाजार पोलीस ठाण्यात एक केस अगोदर दाखल आहे आणि हे हुसैनी गायकवाड विरुद्ध सोलापूरला 3 केस दाखल आहे. इतर राज्यात पण केसेस दाखल असतात. तिवाडी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन सिन्स 1981 वर्षानुवर्षाचा टेस्ट रेकॉर्ड. साजूक तुपातील अस्सल मिठाईचा स्वाद, चोखंदळ ग्राहकांची गेल्या 4 दशकांपासूनची पहिली पसंती. तिवाडी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन सोलापूरकरांच्या विश्वासाला पात्र ठरलेले दर्जेदार मिठाई, नमकीन व स्नॅक्स आता सोलापुरात. साजूक तुपातील मिठाई, गुलाबजाम, बालुशाही, मलई म्हैसूर, मलई लाडू, ड्रायफ्रूट व बंगाली मिठाई, काजू कतली, केशर कतली, चॉकलेट कतली, ड्रायफ्रूट व्हरायटीज, रसमलाई, अंगूर रबडी, स्नॅक्स कचोरी, कोथिंबीर वडी, समोसा, मटर करंजी, नमकीन, मका चिवडा, पोहा चिवडा, स्पेशल पोहा चिवडा, आलू भुजिया, पालक शेव, लसूण शेव, चकली, भाकरवडी, मसाला शेंग. विशेष आकर्षण, चतुर्थीसाठी साजूक तुपातील उकडीचे मोदक उपलब्ध. ऑर्डर स्वीकारल्या जातील. तिवाडी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन. विश्वास, गुणवत्ता, चव. एकदा चाखाल पुन्हा पुन्हा याल.